नमस्कार मित्रांनो, या लोकसभा 2024च्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण पॉडकास्टची एक सिरीज सुरू करतोय. आम्ही दोघं बाप लेक मिळून हे पॉडकास्ट करतोय. माझं नाव सोमा कुऱ्हाडे आणि माझं नाव अपर्णा कुऱ्हाडे. तर मित्रांनो, 2024 लोकसभेच्या निमित्ताने आम्ही टॉपचे जे कंटेस्टंट आहे, उमेदवार आहेत, त्यांचं विचार आणि त्यांचं जे मॅनिफेस्टो आहे आणि त्यांची जी संकल्पना आहे नाशिकला कसं पुढे नेणार त्याविषयी आम्ही हे पॉडकास्टची सिरीज सुरू करतो आहे. तर आज आपल्या ह्या सिरीज मध्ये आपल्या बरोबर आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्वा माननीय जितेंद्र भावे सर. जितेंद्र भावे सर हे असं नाव आहे नाशिकच्या एकंदर आजच्या परिस्थितीवर की सगळ्या देशाचे प्रॉब्लेम जणू काही नाशिकमध्ये झाले. शाळेचा प्रॉब्लेम असला की जितेंद्र भावे उभे, फायनान्स कंपनीचा प्रॉब्लेम असला का जितेंद्र भावे उभे, सीएनजीचा प्रॉब्लेम असला का जितेंद्र भावे उभे, बँकेचा प्रॉब्लेम असला का जितेंद्र भावे उभे, कचरा नाही उचललेला असला तर जितेंद्र भावे उभे. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सांगा आणि तिथं भावे तुम्हाला दिसणार नाही किंवा भावे तुम्हाला तो प्रॉब्लेम दाखवणार नाही, असं होणार नाही. तर असे हे जितेंद्र भावे आज आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र भावे सर, नमस्कार. नमस्कार. बेसिकली हे एक असं नाव आहे जे प्रत्येक विवादामध्ये इन्व्हॉल्ड असतं. लोक त्यांच्यावर प्रेम करता, लोक त्यांना हेटही करता, पण असं नाव आहे ज्याला तुम्ही कधीच इग्नोर करू नाही शकत. तुमच्याकडे 24 शॉप्स होते, 2 करोडचा टर्नओव्हर होता, एवढा मोठा बिझनेस जो आधी खूप फ्लरिश होत होता. सडनली एक दिवस असं काय होतं की तुम्ही सोशल वर्क आणि पॉलिटिक्स मध्ये येऊन जाता? सडनली वगैरे काही नाही, खूप वर्षापासून सोशल वर्क चालू आहे आणि अचानक कोविड येतो आणि खूप मृत्यूचं थैमान ते बघायला मिळतं आणि मन वयपरत्वे त्या पैशापासून ॲटोमॅटिक दूर जायला लागतं आणि व्यवसायातली स्पर्धा, व्यवसायातल्या अडचणी आणि व्यवसायातली आव्हानं ही त्या कोविड आणि कोरोनामुळे आणि नोटबंदीमुळे वाढतच चाललेली. त्याच्यावर सोल्युशन लवकर दिसत नव्हतं आणि एकीकडे लोकांचे प्रश्न इतके मोठे झालेले होते की लोक हे जग सोडून चाललेले होते. नाही, पण त्याचबरोबर तुम्ही म्हणता मी लोकांच्या प्रश्नासाठी माझ्या धंद्यावर पाणी घातलं, पण त्याचबरोबर तुमचं परिवार पण सुचारू रूपात चालू राहावं, परिवाराचं पण इन्कम सोर्स एक असावं, ते पण महत्वाचं नाही वाटलं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही परिवारावर अन्याय नाही करत आहे का? करतोय, परिवारावर अन्याय करतोय, पण परिवार शिकलेला असल्यामुळे ना काही गोष्टी अशा असतात, सगळं अनिश्चित आहे माणसाचं. एक आत्ता मी तुमच्याशी असं बोलतोय तर 10 मिनिटांनी मी असा नसेलही कदाचित. सगळं बदलती परिस्थिती असते. जरी घरच्यांवर अन्याय झाला तरी घरच्यांना हे हवं असतं की त्यांना आवडेल ते करू द्या. परिस्थिती खूपच ॲडव्हर्स जर चाललेली आहे तर त्या माणसाचं मन जर सांभाळायचं असेल तुम्हाला तर त्याच्या आवडीच्या गोष्टी त्याला करू दिल्या पाहिजे. सातत्यानं अपयश अपयश अपयश, धंद्यातलं अपयश, धंद्यातली सगळी आव्हानं आणि बाहेर सभोवार सुद्धा लोक कोसळताना पाहतोय माणूस, त्याच्यावर परिणाम होतोय. तर ह्या गोष्टी जास्त ॲडव्हर्स जाण्यापेक्षा त्याला सेवा करून त्या लोकांची मुक्ती करून जर आनंद मिळत असेल तर त्याला मिळू दिला पाहिजे. याच विचाराचे माझे घरचे लोक राहिले. पण तुम्हीच का प्रत्येक प्रश्नात तुम्हीच का डोकं घालण्याची गरज आहे? म्हणजे नाशिकमध्ये खूप मोठमोठाले नेते होऊन गेलेले, खूप मोठमोठाले सामाजिक कार्यकर्ते होऊन गेलेले, तुम्हीच का? तुम्ही स्वतःहून का त्या प्रश्नामध्ये उडी मारता? स्वतःहून फार कमी वेळा उडी मारतो. लोकांचाच ओरडा जास्त असतो. भावे सर तुम्ही या, तुम्ही आले म्हणजे सोल्युशन निघेल, तुम्ही आले म्हणजे कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुम्ही आले म्हणजे सातत्यानं जिद्दीनं पाठपुरावा कराल, प्रत्येकाला उघडं पाडाल आणि हा प्रश्न आमच्या बाबतीत आला, पुढच्यांच्या बाबतीत येऊ नये म्हणून जी काही पुढची कामं करायची आहेत, पुढची योजना आखायची ती तुम्हीच करू शकाल, म्हणून ते काम वाढत जातं. आणि याचबरोबर समाजाचे असे काही घटक आहेत की ज्यांच्याकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष नाही, आपण बघतो, असं चोर नजरेने बघतो आणि निघून जातो, कारण आपल्याला ते हँडल नसतं करायचं. फॉर एक्झाम्पल, पुलाखाली बसलेली ती मानसिक रुग्ण असलेली एखादी बाई असेल किंवा तृतीयपंथी असतील किंवा सेक्स वर्कर असतील, तर मी तुम्हाला बघितलेलं आहे. कारण मी हे माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, हो मी जितेंद्र भावेंचा एक कट्टर समर्थक आहे, पण मी तेवढाच मोठा क्रिटिक पण आहे. आमचे महिन्यातून 4-5 भांडणं होतात आणि परत आम्ही 1-2 दिवसांनी गोड होतो. तर भांडणं हे होण्याचं कारण हेच असतं की हे काम, एखादं काम असं झालं पाहिजे किंवा तसं झालं पाहिजे. तर मला तुम्हाला हे म्हणायचं, हे जे वेगवेगळे घटक आहे यांना तुम्ही ह्या प्रश्नांमध्ये पण कसं, फॉर एक्झाम्पल
एका तृतीय म्हणताना तुम्ही तुमच्या दुकानामध्ये काम करण्यासाठी आणलं होतं. ती एक युनिट तुमचे 27 युनिट होते ना, 24 युनिट पैकी एक युनिट ती सांभाळत होती. तर त्याबद्दल सांगा. सांभाळत नव्हती, 16 दिवस तिने काम केलं माझ्याकडे. आणि तो एक अभिनव असा प्रयोग होता. दर वेळेला होतं काय माहितीये का, सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना माणूस स्वतःला प्रगल्भ अतिप्रगल्भ चांगला अजून मॅच्युअर्ड बनवण्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्याच्यामध्ये लीप सिंपती हा एक शब्द मला मुकुंद काका दीक्षितांनी दिला. तुम्ही वर बोलायचं नाहीये, तुम्हाला त्याच्यात घुसता आलं पाहिजे. आणि मुकुंद काका दीक्षित म्हणजे बाबा आमटेंचे पट्ट शिष्य. तर बाबा आमटेंनी काय केलंय, कुष्ठरोग, त्या काळामध्ये कुष्ठरोगी म्हटलं की त्याला गावाच्या बाहेर काढून द्यायची अशी अवस्था होती. त्याला त्यांनी स्वीकारला. त्या जखमा, त्याचं ते अवयव झडणं, ते सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. पण ते त्याच्यामध्ये शिरले, घुसले. मला किळस येत नाही अशातला काही भाग नाही, इग्नोर मारावा असं मला वाटत नाही अशातला काही भाग नाही. मी पण खूप इग्नोर करतोच, आजही करतो. म्हणजे एवढं धाडसानी काम करून सुद्धा त्याच्यातली जी नजर मारायला लागते. जो तुमचा थेट बोलण्याचा स्वभाव आहे ना, आता फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला तुमची इमेज बनवण्याचा प्रयत्न करतो की नाही तुम्हीच भारी, पण नाही, त्याला तुम्ही जो फाटा फोडतात की नाही हे तुझे दाखवत हे असं काही नाही, काही भारी काही नाही. आता सुद्धा आहे ना, अत्यंत घाणेरडी बाई, ती प्रचंड वास येतोय. तर मला पहिल्यांदा भीतीच वाटते की आज माझ्याबरोबर मदतीला कोण आहे, कारण तिने तर गाडीमध्ये शी केली, सू केली, तर मला मदत कोण करेल. त्यामुळे माणसातला जो आतला माणूस आहे ना, तो कधीच मरत नाही. तो चेहरे पे काही चेहरे लगा लेते हे लोक असं जे म्हटलं जातं ना, तर मला पण अनेक प्रसंगांमध्ये चेहऱ्यावर चेहरा चढवावाच लागतो. मग तो दोन्ही प्रकारचा आहे. एक तो घाबरलेला चेहरा मी आज उघड करतोय म्हणून तुम्हाला तो दिसतो, पण तो चेहरा असतो. पण दुसरा चेहरा आहे निर्भयपणे त्या प्रश्नाची सोडवणूकच करायची आहे, तर त्या घाणीत आत घालायचाच आहे. किळस येते तरी ते काम करायचंच आहे. आणि हळूहळू सातत्यानं ते काम केल्यानंतर तुमच्या मनातली भीती, किळस, द्वेष किंवा त्या संदर्भातली आपण म्हणतो ना इग्नोर मारण्याची वृत्ती ती आपोआप कमी होते. म्हणून ते करायचं असतं. मी तुम्हाला परत बिझनेसवाल्या टॉपिकवर परत नेईल. तुम्ही एवढा 24 शॉप्सचा तुमचा बिझनेस होता, म्हणजे नक्कीच तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला असणार. तेवढ्या बिझनेसच्या जर्नीमध्ये तुम्ही काय शिकला आणि ह्या शिकण्यावरून तुमचे आजकालचे युथ ज्यांना बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत त्याच्याबद्दल काय नाही. आणि एवढे 24 दुकानांचं 5 करोडाचं टर्नओव्हर अचानक कोलॅप्स होतं, 0 होतं. मी पण माझ्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये अचानक संपून गेलो. पण मी आजूबाजूला माझे इतर मित्र काम करताना बघतो ना, खूप त्रास होतो, खूप प्रचंड त्रास होतो. तर तुम्ही तर खूप उंचीवर जाऊन, कारण भावे प्लॅस्टर इज अ ब्रँड, म्हणजे ते समृद्धीचं असो प्लॅस्टिक का कोणत्या कंपनी असं मला माहित नाही, पण ते प्लॅस्टिक भावे प्लॅस्टिक म्हणूनच ओळखलं जायचं. ते एवढं कोलॅप्स तुम्ही सहन कसं केलं? कसं असतं, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक पर्सनॅलिटीची जी ओळख होत जाते की नाही, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये त्यागाची, तपश्चर्याची, समर्पणाची, जिद्द चिकाटीची आपोआप भावना यायला लागते. आणि तुमचा कस लागत असतो. आता माझं वाढतं वय 56 वर्षाचं आहे मी, आणि 56व्या वर्षी तुम्ही जर पुन्हा आसक्तीकडे धावाल तर कसली समाजसेवा करता तुम्ही दगड. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, हे तुझ्या बापाचं नाहीये, हे भाड्याचं आहे सगळं, हे घर भाड्याचं आहे. तू 5 कोटीचे ढुमकले वाजू नको. आलं का लक्षात? हा, ते होतं, ते आलं होतं तुझ्या आयुष्यामध्ये, आता नाहीये ना, ते सुद्धा स्वीकार. तर ते स्वीकारता आलं पाहिजे. म्हणून त्या गोष्टींकडे जरी मला जळफळाट तर हल्ली होतच नाही की माझं का शोरूम नाही, असा आता विचारच येत नाही मला, बिलकुल येत नाही. जिंदगी जो है जैसी है वैसी बितानी चाहिए असं डोक्यामध्ये फिट्ट झालेलं आहे आता. आणि सगळं मला 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 करत झाले ना आता किती दिवस. जेव्हा तुम्हाला कोरोनामध्ये कळलं, असे भले माणसं मेलेले पाहिले मी म्हणणारे, ज्यांच्याकडे काय नव्हतं ते गेले ढागात निघून साहेब, आणि खाली मारामाऱ्या चालू झाल्या, त्या सुद्धा सोडवायची जबाबदारी माझ्यावर आली. की त्या माणसाने जे जमवलेलं होतं आयुष्यभर ते तो सोडून गेला एका सेकंदात, आणि खाली उरलेले नुसते कॅव करून राहिलेले. अशा कोणी कर्ज सोडून गेलं, कोणी ऐश्वर्य सोडून गेलं. किती भयानक येते सगळं. तर जीवनाचं खरं मर्म जर तुम्हाला जर समजलं असेल ना,
तर या फालतूगिरीमध्ये अडकायचं नाही. असं वाटत असताना आपण अडकत असतो ह्याची कबुली देत पुन्हा त्या फालतूगिरीत अडकायचं नाही, म्हणून प्रवासात राहायचं असतं. आता तुमच्या आयुष्याचा एक खूप मोठा टर्न आहे, ट्विस्ट आहे, जो आहे करोना काळ आणि ऑपरेशन हॉस्पिटल. तर मला तुम्हाला हे विचारायचं की करोना ऑपरेशन हॉस्पिटल ही एक राजनैतिक संघटन होतं की सामाजिक संघटन होतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे वोकार्ड हॉस्पिटलचा जो इन्सिडेंट आहे, जो ज्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रभर देशभर पोहोचले, लंडन टॉप सारखा चॅनल येतो, तुमच्या त्या करोना ऑपरेशन हॉस्पिटलचे जे एकंदर वाटचाल होती त्याला शूट करतो, त्याला जगासमोर नेतो. तर त्या ट्विस्ट बद्दल सांगा. हे बघा, ऑपरेशन हॉस्पिटल ही काही चळवळ नव्हतीच. ऑपरेशन हॉस्पिटलच्या अगोदरच एक साधारण 15 दिवस एक केस आली होती माझ्याकडे. तोच कोरोनाचा सुरुवातीचा काळ होता. लोक असे ह्याच्यात होते की हा आजार कोणता आहे नक्की, आणि एकाचं बिल येतं 9.5 लाख आणि ते बिल मी आणतो 1.5 लाखावर अगदी सरधोपट पद्धतीने. मी सगळ्यात पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना, नंतर पोलीस प्रमुखांना, त्याच्यानंतर मी विभागीय आयुक्तांना, नंतर मी महानगरपालिका आयुक्तांना, या सगळ्यांना त्याच्याबद्दलची तक्रार लिहिली आणि मी भांडलो. त्याच्यामध्ये तो समोरचा डॉक्टर आणि हॉस्पिटल इतकं घाबरलं की त्यांना मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरच देता येईना. 9.5 लाखाचं बिल 1.5 लाखावर आलं साहेब. 8 लाख रुपये कमी झाले. डिस्काउंट दिला. हा, त्याच्यात 3 लाख रुपये ते डॉक्टर नवरा बायको आहे ना त्या पेशंटच्या घरी द्यायला गेले होते. काय सांगायचं तुम्हाला. मग त्याच्यामधनं आहे ना त्या गोष्टी कळतात आपल्याला की हे चाललेलं काय आहे सगळं. तर ही ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ नव्हती, ती हळूहळू हळूहळू बनत गेली. मग ज्या वेळेला मी याचे लाईव्ह घेत गेलो तर लोक मला विचारायला लागले आम्ही आलं तर चालेल का. तर म्हटलं यायलाच पाहिजे ना. मी स्वतः तुमचं अशोका हॉस्पिटलला चालू होतं, ती एक मुलगी होती चार्टर्ड अकाउंटंट. हा, मी स्वतः तुम्हाला फोन करून त्या दिवसापासून, म्हणजे मला वाटतं ऑपरेशन हॉस्पिटलचा तो दुसरा दिवस असा, तेव्हापासून मी तुम्हाला जॉईन केलं होतं फोन करून. तर स्वतःहून लोक उतरली. त्याच्यामध्ये नंतर काही राजकीय कार्यकर्त्यांनी सुद्धा येण्याची इच्छा व्यक्त केली. पण म्हटलं बाबा तुम्ही तो रेग्युलर राडा करू नका त्या राजकीय आखाड्यातला. तुमच्या त्या कंडिशन्स असतील काही, तुम्ही ही बट उपस्थित करून ठेवाल आणि ही सगळी जी मुवमेंट आहे ना ती सगळी तुटून जाईल. मी पण एक राजकीय कार्यकर्ता आहे, तुम्ही पण एक राजकीय कार्यकर्ते आहात, तर त्याच्यामध्ये संघर्ष होता कामा नये. सुरुवातीला हो म्हणाले आणि नंतर जे नको होतं व्हायला पाहिजे, कारण त्याचं फ्रेम वाढत गेलं ना. त्यांना हे कळत गेलं की याच्या तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र काय तर फेसबुक लाईव्ह. तर त्यांना नंतर ते फेम कळायला लागलं की फेसबुक लाईव्ह मुळे एवढं मोठे आपण चाल करू शकतो समोरच्या प्रशासनावर. त्यामुळे ते कदाचित, आणि मी जे करत होतो ना ते निरलेस भावनेतनं करत होतो. मला त्याच्यातनं काहीच नको होतं, कधीच नको. आज पण मला काहीच नको असतं. निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम सुद्धा आहे ना, तुम्हाला सांगतो अगदी निरलसपणे करतोय आपण, म्हणून यश येतंय. आपण एवढे छोटे असून सुद्धा खूप मोठे का दिसतो तर त्याच्या मागे फक्त तत्व आहे. मी तत्वाशी ज्या क्षणाला कॉम्प्रोमाइज करील त्या क्षणाला हे सगळं कोसळून पडेल याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आज लोकांनी, म्हणजे आपण ते म्हणतो की तुमचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. काही लोक नुसते बोलूनच जातात, काही लोक नाही, आरसा सगळेच बोलून जातात, कुणीच पाय धुवून पाणी पी नाही. पण एका महिलेने पाय धुवून माझं पाणी ज्या वेळेला प्यायलं ना त्या क्षणाला माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलेले. आणि त्या क्षणाला तर मी असं सांगितलं की नखा एवढं सुद्धा शेण खायचं नाही साहेब, अजिबात नाही, अलाउडच नाही तुम्हाला. नाही, याचं मी स्वतः साक्षीदार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे तत्व आणि भावे सरांचे जे एका ट्रॅकवर चालायचं निर्धार आहे ना त्याचं मी स्वतः साक्षीदार आहे. करोना काळात असे कित्येक हॉस्पिटलांनी मला कॉल केलेला आहे की बाबा तुझ्या भावेंना इकडे येऊ नको देऊ, तू सांग तुझं पाकिट किती पाहिजे. आणि माझ्यावर तेव्हा 8-8.5 लाखाचं कर्ज होतं. मी ठरवलं असतं आता आयुष्यची जिंदगी जगत असतो. अशी 2-3 वेळा अशा पण घटना झालेल्या आहे की पिशवी भरून रेमडेसिवीर माझ्या ताब्यात देण्यात आलेली. 2-3 वेळेस अशा घटना झालेल्या आहेत. तर ह्या बाबतीत मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टी. नाही, आणि तुम्ही जर ते तत्व पाळले नाही ना तर तुम्हाला कोणी कुत्र विचारणार नाही. तुम्हाला सांगतो, आसक्ती माणसाचा हा रक्तातनं आलेला गुणधर्म आहे, त्याला अट्रॅक्शन होतंच. मला होत नाही का? मला स्वतःला होतं. RTO वाल्यांनी आपल्याला 1 कोटी रुपयाची ऑफर दिली होती. आपल्याला ते रजिस्ट्रार कार्यालयाने ग्रामीणवाल्यांनी 8,000 आणि शहरीवाल्यांनी 10,000 रुपये द्यायचं. आणि तो माझा क्लासमेट होता.
मी त्याला सुद्धा नंग करून टाकलेलं आहे याच्यावर. अशा ऑफर वारंवार येत असतात. लोक म्हणत असतात कॉम्प्रोमाइज करून घ्या, कॉम्प्रोमाइज करून घ्या. का कॉम्प्रोमाइज करायचं? आज जर तुमची इमेज अशा पद्धतीची असेल, तुम्हाला जर लोक समाजसेवक म्हणतात, तर मग तुमच्यातला जर सेवक मरून जात असेल ना, तर ते काम न केलेलं परवडलं ना. खोटं खोटं जगणारे तर लाखो लोक आहेत. आता हा एक खूप छोटा टॉपिक आहे तुमच्या पूर्ण कार्याशी रिलेटेड, बट स्टील तुम्ही कुत्र्यांवर केलेलं नेमकं इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? कुत्र्यांवर काही इन्व्हेस्टमेंट नाही केली. मला कुत्रं फार आवडत नव्हतं कधी, पण मी आर्ची नावाचं एक कुत्रं पाळलेलं होतं. तर ती आर्ची आहे ना, ती माझ्या भाच्याला आहे ना, ओझरच्या तिकडं त्यांनी त्या आर्चीची आई ट्रक खाली मेलेली पाहिली आणि मेलेल्या आईचं दूध पिताना ते पोरं पाहिले. मग त्याच्यातलं ते एक पोरग आमच्या भाच्याने घेऊन आला. एकदम गोंडस कुत्रं होतं ते. मग तो म्हणे, मामा हे पाळायचं आपल्याला. अरे म्हटलं भाऊ घरी नाही न्यायचं, आपल्याला डोक्याला ताण विला सगळं, म्हणजे आपण इथंच पाळू. म्हणून ते आर्ची नावाचं कुत्रं पाळलेलं होतं. माझ्या दुकानासमोर आहे ना, परिसरातल्या लोकांचे म्हणजे परिसरात मेलेले कुत्रे आणून टाकण्याची जागा होती वर्षानुवर्षे. रिकामा प्लॉट. रिकामा प्लॉट नाही, ते नाशिक पुणे रोडची ती रुंदीकरणातली जागा आहे ती. तर तिथं नुसतं टाकलं कुत्रं की लोक 8-15 दिवस नाकाला रुमाल लावून जाणं आणि येणं अशी करायची. मी त्याच्यावर सोल्युशन काढलं, या मेलेल्या कुत्र्यांची सेवा करू आपण. नवा कोरा टिकाव घेऊन आलो, पावडर घेऊन आलो, मिठाची गोणी 10 किलोची भरलेली असायची. कुत्रं टाकलं कोणी ताजं ताजं, लगेच आपला काम. आपल्या दुकानातले 2 पोरं घ्यायचे आणि आपण स्वतः जायचा, मोठा खड्डा खांदायचा, एकदम सुंदर डीप खड्डा खांदायचा एकदम, आणि त्याच्यामध्ये कुत्रं टाकून द्यायचं, ते मीठ टाकून द्यायचं, जमीन पूर्णपैकी हवारी करून टाकायची. त्या कुत्र्यालाही मुक्ती आणि त्या कुत्र्यामुळे 8-15 दिवस जिवंत माणसांना पण मुक्ती त्या वासापासून. आता याचप्रमाणे मनुष्यातले जे आपण जनावर समजतो, सामान्य लोक आहे ना, काही लोकांना जनावर समजतात. जसे त्या एखाद्या पुलाखाली झाडाखाली बसलेली ती मानसिक रुग्ण असलेली महिला आहे. तर मानसिक रुग्ण महिलांमध्ये भावे सरांचं खूप मोठं काम आहे. तर ते काम, ते मनगाव, डॉक्टर राजेंद्र धामणे, गिरीश बाबांचं काम, यांच्याशी तुमचं कनेक्ट कसं झालं आणि नेमकं ते कामच स्वरूप काय? हौसच होती मला पहिल्यापासनं सगळ्या समाजसेवकांना जाणून घ्यायची, त्यांचं काम बघायचं. त्या पद्धतीने आपल्याला वागता बोलता काय येत नाही, आपल्याला जगता काय येत नाही, तसं हा प्रश्न कायम पडायचा मला. म्हणून मी त्यांच्याशी संपर्क करायचो. संपर्कातनं मैत्री व्हायची आणि मैत्रीतनं मला ऊर्जा मिळत राहायची आणि मी त्या दिशेला धावत राहायचो. आणि या ज्या महिलांचा जो विषय आहे ना, तर पहाटे 2:30ला ज्या वेळेला मी वर्तमानपत्राचं काम करायचो, तर त्या नाशिकला आहे ना, या सगळ्या वेड्या महिला CBS वगैरे, अशोकस्तंभ वगैरे या भागातल्या MG रोड मार्गी गंगेकडे जायच्या. ते माझा डेपो होता पेपरचा. तर त्या रोज काहीतरी शिव्या देत देत खाली जाणं हे रोजचं ठरलेलं असायचं. आणि डोक्यामध्ये एक टिक 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 चालू होती की या महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कोणी काम करणार आहे का? आपण उचलून त्याच्याकडे नेऊन जरी दिल्या तरी यांचं पुनर्वसन होऊ शकतं. मी डॉक्टर राजेंद्र धामणेंना खूप दिवसापासून शोधत होतो, कारण कोणीतरी मला सांगायचं, शिर्डी मनमाड नगर मनमाड हायवेवर एक कुटुंब असं आहे नवरा बायकोचं, ते अशा वेड्या महिलांना सांभाळतात, वेड्या लोकांना सांभाळतात. मग मी त्यांना शोधून काढलं, त्यांच्याशी बोललो, भेटलो आणि कामकाजाला सुरुवात झाली. आजपर्यंत तुम्ही नाशिक मधून किती महिलांना रिहॅब केलेले? 87 ते 90 असा आकडा असेल, आता काय लिहून ठेवत नाही, पण 90 पर्यंत झाले असतील त्या महिला. आणि अशा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अशा महिलांकडे खूप पैसे असतात. आपण काय करतो, जाता येता दिसली, टाकली 10 रुपयाची नोट, आपलं का कर्तव्य संपलं. तर अशा महिलांकडे आम्हाला कधी कधी गाठोडे सापडतात पैशांचे, कॉईनचे, पैशांचे. तर ते पैसे भावे सरांकडं त्या बाईच्या नावाने चिठ्ठी लावून जपून ठेवलेले. कारण पुढच्या वेळेस जेव्हा महिला भेटते, जर डिझेलला पेट्रोलला पैसे नसतील तर ते गाठोडं खोललं जातं, त्याचं पेट्रोल भरलं जातं आणि मग त्या सेकंड महिलेला घेऊन गेलं. आता आपण ह्या टॉपिक मध्ये घुसलोच आहे, तर तुमचं जे थर्ड जेंडर आणि सेक्स वर्कर्स बद्दलचं जे काम आहे, त्याची इन्स्पिरेशन कुठून भेटली आणि एक असा कोणता इन्सिडेंट होता की ह्या सेक्टरमध्ये पण तुम्ही काम करायला स्टार्ट केलं? समाजसेवा करताना कायम आव्हानं येत राहतात. ती आव्हानं पेलण्यासाठी ना तुम्हाला स्वतःला घडवावं लागतं. त्या घडवण्याच्या प्रोसेसमधलेच हे 2 दुर्लक्षित घटक आहेत, हे वंचित घटक आहेत, लोकांनी नाकारलेले लोक आहेत हे. मग ते आपल्याला स्वीकारता आले पाहिजे. आणि जोपर्यंत आपण स्वीकारत नाही ना,
तोपर्यंत तुम्हाला स्वतःला त्याच्यावर काम करण्याची मुभा मिळत नाही, स्वातंत्र्य मिळत नाही, लोक तुम्हाला परमिट करत नाही. आणि जर तुम्हाला त्याच्यावर विजय प्राप्त नाही करता आला तर काहीच उपयोग नाही. तर मग थर्ड जेंडरच्या लोकांशी संपर्क करायला सुरुवात केली, त्यांचं जीवन जाणण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यांच्याशी अटॅच झालो, त्यांच्या संबंधात काम करणाऱ्या लोकांना भेटत गेलो आणि त्याच्यातनं काम करत गेलो. वेश्येच्या बाबतीमध्ये म्हणाल तुम्ही, फिमेल सेक्स वर्करच्या बाबतीमध्ये, तर ती माणूसच आहे. थर्ड जेंडर सुद्धा माणूसच आहे. थर्ड जेंडरचं रक्त मला लागतं ना, माझं रक्त थर्ड जेंडरला लागतं ना, फिमेल सेक्स वर्करचं रक्त मला लागतं ना, माझं रक्त तिला लागतं ना. माणसंच आहे ती. आणि आजपर्यंत चळवळी ह्या माणसाला माणसासारखं जगू देण्यासाठी म्हणूनच चालल्या. तर मग माणसाला जर माणसासारखं तुम्ही जगू दिलं नाही आणि त्या प्रोसेसमध्ये जर तुम्हाला स्वतःला फिट करता नाही आलं तर काहीच उपयोग नाही. तर त्यामुळे इन्स्पिरेशन वगैरे तर सगळ्या समाजसुधारकांचे तर मिळत गेलेच, समाजसेवकांचे तर मिळत गेलेच, पण ह्याच्यामध्ये स्वतःला शिकवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात. आमचे मुकुंद काका दीक्षित म्हणतात, जीवन म्हणजे काय, काय नाही म्हणे टाइमपास. तर ते खरंच टाइमपासच आहे. मला धाडसानं सांगावं वाटतं तुम्हाला की मी त्यांच्याशी मध्यंतरी बोललो, म्हटलं काका उत्तर अजून फिक्स आहे का, टाइमपास? तो म्हणे हो फिक्सच आहे म्हणे, त्यात काय बदल नाही. मागे एका असाच मनोरुग्ण मुलगा होता राजू नावाचा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला आणि त्याला रिहॅब करायचा प्रयत्न केला आणि केलं पण त्याला. तर मी त्या व्हिडिओमध्ये काम करताना हे बोललो की आता मी याच्या डोक्यातलं केस वगैरे काढतो आणि याच्या डोक्यात झालेला कचरा तो काढतोय. तर काकांनी मला फोन करून सांगितलं, कचरा तो काढला ना, तो त्याच्या डोक्यात नव्हता, तुझ्या डोक्यात होता, जो तू आज काढलाय. तसंच आहे ही प्रोसेस आहे. तुम्ही राजकीय असा किंवा सामाजिक असा कचरा काढताना समाजाचा दावा असतो तुमचा, समाजातला कचरा काढतो, त्या घाणेरड्या व्यक्तीच्या अंगावरचा कचरा काढतो. ते तसं नाहीये, खोटं आहे. या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्यातला कचरा काढत असता, स्वतःला निर्भय बनवत असता, म्हणजे जगाला निर्भय बनवायच्या बाता मारत असता, त्यावेळेला तुम्ही स्वतः निर्भय बनत असता. हीच फॅक्ट आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की 90% समाजकारण झालं पाहिजे आणि 10% राजकारण झाले होते. आता आपण राजकारणाकडे येतोय. जितेंद्र भावे म्हणजे आम आदमी पार्टी आणि महाराष्ट्रातला एक आम आदमी पार्टीचा खूप मोठा चेहरा आणि ज्यांनी महाराष्ट्रात आम आदमी पार्टी रुजवली, मोठी केली, तो फेस होता जितेंद्र भावे. का हकलण्यात आलं तुम्हाला त्या पार्टीमधून? काही नाही, दुरून डोंगर साजरे म्हणतात ना, तर डोंगराच्या जवळ गेलं की ते खेबडे बिबडे असतात. हे त्यावेळेला सिद्ध झालं की एका वृत्तपत्र समूहाच्या मालकाला आणि त्याच्या पोराला कोळसा खाण घोटाळ्यामध्ये 4 वर्षाची CBI कोर्ट सजा सुनावतं आणि त्याचा मी आनंद व्यक्त करतो आणि सांगतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून 75 वर्षामध्ये कुठल्याही मीडिया हाऊसच्या मालकाला आणि त्याच्या पोराला आजपर्यंत सजा सुनावली गेली नाही. 22 वर्ष ते बाप बेटे या सगळ्या व्यवस्थेचा फायदा घेऊन, लूप होल्सचा फायदा घेऊन 22 वर्ष मुक्तपणे राहिले. 22 वर्षानंतर त्यांना 4 वर्षाची सजा जाहीर झाली आणि त्या सजेबद्दल मी ज्या वेळेला बोललो तर तो जो मालक होता तो आम आदमी पार्टीला वोट करणारा राज्यसभेतला मेंबर होता, म्हणून आम आदमी पार्टीला ते टोचलं. आता इथं तुमचा थेटपणा कुठे गेला? इथं तुमचा थेटपणा कुठे गेला? तो जो मालक होता म्हणजे काय, घ्या ना नाव तुम्ही, म्हणजे बदलले तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये आले तर. नाही नाही तसं नसतं. त्याचं नाव 1000 वेळा घेतलेलं आहे मी आता कॅन्डिडेट आहे याचा लोकसभेचा. म्हणजे काय म्हणतात ना, उगीच कुठे छातीत आणून गोळ्या घाला असं सांगायचं नसतं. आता हे 50 वेळा नाव सांगितलेलं आहे मी, तर परत एकदा सांगून आता चालू प्रवासामध्ये उगाच स्वतःच्या हाताने खिळे पेरून नाही घ्यायचे. परत आपण एकदा वाजवू ना, त्यांना काही अडचण नाही ना आपल्याला. तर तुमचे मॅनिफेस्टो स्टडी केल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल्स आणि स्कूलबद्दल खूप काही बोललेले आणि मला खरंच जाणून घ्यायचे नेमकं तुमचे पॉइंट्स काय त्या रिलेटेड आणि तुम्ही जे लिहिलंय ते खरंच तुम्ही करण्याची ताकद ठेवता का? बिलकुल ठेवतो. काहीच नसताना, कुठलंही पद नाही माझ्याकडे, कुठल्याही जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या नाही, मी कुठेही निवडून आलेलो नाहीये, तरी मला आरोग्य क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बरंच काही करता येतं. हां, तुम्ही म्हणाल धोरणात्मक निर्णय घेता येतात का? अजिबात घेता येत नाही. पण धोरणात्मक निर्णय असेच बनले जावे म्हणूनचा जो काही सूचकाचा किंवा ओरडा करण्याचा जो अधिकार मला मिळतोय ना, त्या अधिकारांतर्गत ते मुद्दे पुढे आणतोय आपण. मग जो कोणी निवडून येईल, जो कोणी धोरणं बनवतो, त्याच्यापर्यंत ते नवीन धोरणं गेले पाहिजे
ह्याच्यासाठीची जी काही माझी मुवमेंट चालू आहे ती चालूच आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये प्रचंड पारदर्शकतेची आवश्यकता आहे. अर्थात पारदर्शकता ही प्रत्येक व्यवहारातच आवश्यक आहे, पण शरीरशास्त्र हा विषय असा आहे की प्रत्येकाला त्याची काही माहिती नसते, त्यामुळे तिथे जास्त ब्लॅकमेल होतो माणूस. त्यामुळे त्याच्यातल्या पारदर्शकतेबद्दल आहे ना प्रचंड काम झालं पाहिजे. आणि संविधान टाळचिपळे आपण वाजवत राहतो. त्या संविधानामध्ये आरोग्य आणि शिक्षण लोकांना मोफत द्यायचं ठरलंय, पण गेल्या 75 वर्षामध्ये मोफत शिक्षण देत असताना, त्या गोष्टी चालवत असताना त्याच्यातले जे लोक आहेत, म्हणजे शिपायापासून तर डायरेक्ट मंत्र्यापर्यंत, या लोकांनी स्वतःच उखळ पांढरं करून घेतलं. मी स्वतः झेडपीचा विद्यार्थी आहे, मला फुकट शिक्षण मिळालेलं आहे. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. फुकट शिक्षण भेटलं म्हणजे मग तुम्ही पैसे नाही कमवायचे का? डॉक्टर जर 5 कोटी रुपये त्याच्या फीज साठी खर्च करतो, नाही, आता 10 कोटी रुपयाचं हॉस्पिटल बांधतो. तुमचा मुद्दा चुकतोय. मला हे सांगायचंय की मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य द्यायचं ठरलं होतं ना, तर त्याच्यामध्ये यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि दाखवण्यात आलं की सरकारला शिक्षण आणि आरोग्य जर मोफत वाटलं तर प्रचंड तोटा होतो असं दाखवून आहे ना त्या यंत्रणा गलित गात्र करण्यामध्ये यांना यश मिळालं. आणि खाजगी लोकांना त्यांनी आहे ना जास्तीत जास्त प्रमोट केलंय. म्हणून आज त्याचं आणि लुटीचे क्षेत्र हेच बनले. इथेच जास्त मोठ्या प्रमाणावर इतकी लूट होते. शाळेमध्ये जा, शाळेमध्ये जा, शिक्षण मिळत नाही. दवाखान्यात जा, उपचार मिळत नाही. मिळालेला उपचार काय मिळालं हे कोणी सांगत नाही. दिलेलं शिक्षण जे आहे त्यांनी काय दिलं हे कोणी सांगत नाही. अशी सगळी अवस्था होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही पैशांची कमी आहे असं मला वाटत नाही. सगळ्याच विषयांमध्ये मी बोलतो, शिक्षण, आरोग्य सहित सगळं, संरक्षण क्षेत्र आणा, कुठलंही क्षेत्र आणा, पैसे माझ्या देशाकडे प्रचंड आहेत. माझा दावा आहे, पृथ्वीवर सगळ्यात श्रीमंत देश कोणता असेल ना तर आपला भारत देश आहे. हो, दावा आहे आपला. सगळ्यात श्रीमंत देश माझा भारत देश आहे. मी स्वतः माझ्या पप्पांसोबत गोदावरीमध्ये खूप दिवस काम केलेलं आहे. आमच्यासोबत खूप लोक तेव्हा जोडले होते. तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये अजून एक पॉईंट असा लिहिलंय की तुम्ही दावा करता की तुम्ही गोदावरीचं पोल्युशन 50% कमी कराल. हे कसं शक्य आहे? 50% पोल्युशन कमी करणं सहजही शक्य आहे. आज महानगरपालिका किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे ते जे काम करत आहे ना ते पूर्ण एफिशियन्सीने जर काम केलं तर प्रोडक्टिव्हिटी दिसू शकेल, पण कोणी एफिशियन्सीने काम करत नाही. आणि मी स्वतः सुद्धा आहे ना पूर्ण एफिशियन्सीने काम करतोय म्हणून प्रोडक्टिव्हिटी दिसते. क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येकाने या पद्धतीनं जर काम केलं ना ते शक्य होईल. आणि आम्ही काय करणार, 50% कमी करणार म्हणजे काय करणार. BOD आणि DO हे जे मानक आहेत प्रदूषण मोजण्याचे, याचं पूर्णपणे जर इम्प्लिमेंटेशन जर झालं तर आपल्याला त्याचं मोजमाप करता येईल. आणि ताबडतोबीने आम्ही ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या कार्यान्वित झाल्याच्या नंतर ताबडतोब तुम्हाला लक्षात येईल की 100% जे पोल्युशन होतं ते 50%वर आलंय. या प्रत्येक गोष्टीमध्ये घुसावं लागतं, काम करावं लागतं. ते काम केलं की बरोबर उत्तरं निघतात. आणि मला स्वतःलाच ना लोक त्या पद्धतीनंच ओळखतात की मी रात्रंदिवस एफिशियन्सीनी काम करतो. मग प्रोडक्टिव्हिटी निघेल नाही तर काय करेल. सर, तुम्ही नाशिककरांना काय देणार आहे? थेट आणि साध्या भाषेत सांगा आम्हाला. थेट आणि साध्या भाषेत आहे ना तुम्हाला सांगतो, मी जर खासदार झालो तर तुम्हाला सांगतो ते पद छोटं नाही हो. आजपर्यंत प्रत्येक खासदारांनी काय केलं माहिती का, आपल्या प्रॉपर्ट्या वाढवायच्या चक्करमध्ये पुढच्या वेळेला निवडून येण्याच्या आसक्तीमुळं तो बिचारा 5 वर्ष आहे ना त्याचं ग्राउंडच बनवत बसला. पुढच्या 5 वर्षाला 5 कोटी खर्च झाले तर तो 10 कोटीचा तयारी करून ठेवतो. ते पण झालं, पैसेही तो गोळा करतो, तो जमिनी शोधत फिरतो, त्या जमिनी गिळायचा प्रयत्न करतो. सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी जाऊन बसावं लागतं दिल्लीला, मग त्या योजना येतात. पण तसं होताना दिसतच नाही. यांना वेळच मिळत नाही. 5 वर्ष फक्त प्रॉपर्ट्या वाढवण्याच्या चक्करमध्ये आणि आपले सगळे कार्यकर्ते पोचणे फार मोठा प्रॉब्लेम आहे. कार्यकर्त्यांना पोचण्याच्या चक्करमध्ये एकही खासदार एफिशियंटली काम करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो, खासदारांनी सारखं दिल्लीवाऱ्या करत राहणं आणि त्याच्यातनं फुल इफिशियन्सीनी काम करत राहणं आणि आपला स्वतःचा निधी स्वतः आणणं, याच्यामध्ये जे अडथळे निर्माण करून त्याला दहशत जी केली जाते ना तर ती खोटी असं माझं म्हणणं आहे. तुम्ही इथं जे काही शेण खाल्लंय ना निवडून येण्यासाठी, ज्या काही ॲडजस्टमेंट केल्या आहेत त्या लोकांना कळलेल्या असतात.
त्यामुळे लोक तुम्हाला बंदूक लावता, म्हणून तुमची इफिशियन्सी कमी होते. आमच्यासारखा सगळा आरपार स्वच्छ माणूस ज्या वेळेला स्वतःच्या निधीसाठी धडपड करेल ना, MP म्हणजे काही चेष्टा नाही आहे, त्याला प्रचंड अधिकार आहेत. त्या अधिकारांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला तर तुमचा निधी कोणीही रोखू शकत नाही आणि कोणत्याही योजना थांबवू शकत नाही. डोकं लावा, व्यवस्थित गोष्टी होतील. आणि काही गोष्टी तुम्हाला समजतच नसतात. मी काही सर्वगुण संपन्न नाही, कोणीच नाही सर्वगुण संपन्न. तर समाजामध्ये इतके चांगले चांगले लोक आहेत ना की त्यांची तुम्ही सुझाव मिळवा ना. त्यांचं जे काय म्हणणं आहे ना ते जर तुम्ही ते त्यांची जी काही एक्सपर्टीज आहे त्यांना इन्क्लूड करून घेतलं. तुम्ही कोणाला इन्क्लूड करून घेता माहिती का? मी माझे काळे पैसे आणलेले ते कसे ते सेट कसे करायचे. सर, तुम्ही एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी बद्दल बोलता, पण तुमच्या स्वतःवर 2-3 केसेस आहे. मी जेव्हापासून तुम्हाला ओळखते तुम्ही 2-3 वेळेस जेलवारी करून आले, तर मग आम्ही तुमच्यावर कसा ट्रस्ट करायचा? अरे ती जेलवारी कशासाठी झाली? मी काही बलात्कारी नाही किंवा खून दरोडे केलेले नाहीये. हे समाज उद्धारासाठी ज्या वेळेला काम करतो ना, तर त्यावेळेला या यंत्रणा ज्या मंत्र्यांच्या हातात असतात ना, त्या उगीच हवा बनवून टाकतात, त्या माणसाला बदनाम करतात. आता मी ऑपरेशन हॉस्पिटल चळवळ चालत असताना अंगावरचे कपडे काढले. काय दोष होता माझा? स्वतःच्या अंगावरचे स्वतःचे कपडे काढणं. हो, पण कपडे तुम्ही काढले पण नागडे ते झाले ना, म्हणून त्यांना ते आवडलं नाही. मग ते नागडे झाले ना, तर त्याच्यात त्यांची इज्जत गेली म्हणून आता नियंत्रणात कसं आणायचं याला? मग टाका केसेस. पण तुम्ही असा पण एक शब्द वापरलाय त्याच्यामुळे तुमच्यावर अजून एक केस झाली, धनगरबाईची केस. तो शब्द महाभारतापासून आपल्या संस्कृतीत घुसले. काय परत सांगतो, धनगरबाई सुद्धा आहे ना कबूल करेल. मी तिला म्हटलं होतं तुझ्या भ्रष्टाचाराचे वस्त्र हरण करील, तुझ्या भ्रष्टाचाराच्या पद्धतीचं बी वस्त्र हरण करील. पण या सगळ्या सरकारी नोकरीमध्ये असलेल्या ज्या महिला आहेत ना, त्यांना मला सांगायचंय, बायांनो, तुम्ही महिला बिला काही नाहीये, काहीच नाही. तुम्ही फक्त अधिकारी आहात. आणि अधिकारी हा पुरुष किंवा महिला नसतो. त्यांनी अधिकाऱ्यासारखं काम करायचं असतं. आता तिच्या डोक्यात ती माती झालेली, आपण काय करणार त्याला? ती चेअर असती, ती त्या चेअरवर कोणी बसलेलं त्याला. आता थर्ड जेंडरला पण घ्यायला लागलो ना आपण. आता थर्ड जेंडर उद्या जाऊन काही बोमा मारेल, मला थर्ड जेंडर म्हटला, असं नाही चालणार. त्या खुर्चीला तो मान आहे, त्या पदाला तो मान आहे, आणि आपण त्या पदाला त्या खुर्चीला संबोधत असतो ना की त्या पर्सनॅलिटीला. ती पर्सनॅलिटी काय 3-3 वर्षानंतर उठायचंच आहे त्यांना त्याच्यावरनं. तर लोकांचा नालायकपणा. 354च्या केसेस करण्यामध्ये सरकारी नोकर महिला या खूप अग्रेसर आहे. 353च्या खोट्या केसेस करण्यामध्ये सरकारी नोकर महिला या खूप अग्रेसर आहे. आणि त्याचा गैरफायदा घेत त्या वस्त्रहरण या शब्दाचा वापर करत माझ्यावर विष प्रयोग झाला, पण त्याच्याने काही फरक पडला नाही. मुवमेंट जोरात चालू आहे. आणि मी नाशिकसाठी काय करणार तुमचं जे म्हणणं आहे ना, तर नाशिकसाठी पैसा ठेवलेला आहे राजे, फक्त तो आणायचा असतो. त्याला जोड आहे ना, समाजातले खूप दानशूर माणसं आहे ना, ते देत असतात. आज कंपन्यांचं जाळं जेवढं काही आहे आपल्या नाशिकला, ते काही फार मोठं नाही, पण जे काही आहे त्याचं CSR फंड गोळा करण्याचं कसब आणि कौशल्य तुमच्यामध्ये पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, CSR फंड पारदर्शक पद्धतीनं वापरत ज्यांनी तो CSR फंड दिला, त्याला जर त्याच्या एकेका पैशाचा समाजासाठी विनियोग होतोय असं जर दिसलं, त्याच्यातला तुमचा प्रामाणिकपणा दिसला, लोक लाईन लावून CSR फंड देतील. नाही म्हणजे तुमचं असं रेकॉर्ड करून दाखवतो मी तुम्हाला. 100% नाशिक मधल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या कंपन्या 100% CSR फंड आपल्याला देतील. आरोग्य क्षेत्रातले सगळे प्रश्न आहे ना, असे लिलया लावून दाखवतो मी तुम्हाला. नाही काहीच अडचण नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का, आपल्याकडे खूप पैसे आहे, खूप आहे, फक्त आपल्याकडे इच्छाशक्ती नाही एखादं काम करण्याची. बिलकुल. तुम्ही जे आता बोलताय हे अजिबात डायजेस्ट होणार नाहीये. तर लाईक हे किती अनरिअलिस्टिक वाटतं. नाही, अनरिअलिस्टिक नाहीये. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पैसे आहेत का? नाहीये माझ्याकडे पैसे. माझ्याकडे मसल पॉवर आहे का, मॅन पॉवर आहे का, मनी पॉवर आहे का? त्या तिन्ही पॉवर नाहीये माझ्याकडे. तरीही आज राज्यभर गाजतोय, तरी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये गाजतोय. काय कारण आहे? लोक म्हणतात हे सगळं करायला मनी पॉवर लागते, मॅन पॉवर लागते, मसल पॉवर लागते. नाही, माझ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आहे, पारदर्शक आणि निरलस काम करण्याची वृत्ती आहे, आणि त्याची पावती लोकांना पदोपदी मिळते. आणि तुम्हाला सांगतो, खूप चांगले चांगले लोक मदतीचा हात घेऊन पुढे आहेत, म्हणून चाललंय हे सगळं.
असं लोकांच्या हे सहभागाशी नाशिककर एवढे का वेळ आहे तुमच्या नावासाठी? नाशिककरच नाही, महाराष्ट्रात आपण फिरलेलो आहे कित्येकदा, की लोक अशी गाडीतून चालतो बघतो, अरे हा भावे का भावे, एवढं का लोक वेळ आहे तुमच्यासाठी? काय असं काय वेळ? जे सत्य जगणं जे आहे ना, खरं जगणं जे आहे, प्रामाणिक जगणं जे आहे ना, ते आज खूप कमी दिसतं. आणि आज ती स्पेशालिटी झाली. खरं तर जनावरांपेक्षा माणसाला जास्त महत्व आहे सृष्टीवर, आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा नैसर्गिक आहे. तोच लुप्त झाल्यामुळं, तो माझ्यात दिसायला लागल्यामुळे मी वेगळा दिसायला लागलो. आणि मी जास्तीत जास्त पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्टीला जे लपवायचं आहे ना तेच उघडं करतो, आणि ते लोकांना खूप आवडतं. आता मी एकीकडे खूप उघडं करत असताना तुम्ही म्हणाले मला की तुम्ही हे असं बोलताना त्याच्यामुळे जास्त फेमस होता किंवा लोकांचा जास्त विश्वास बसतो, पण दुसरीकडे तुम्ही त्या मीडिया हाऊसवाल्याचं नाव का नाही घेतलं? आता ते 100 वेळा घेऊन तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही खोचक प्रश्न विचारता मला. त्या बाबाचं नाव घेतलंय ना 100 वेळा आपण. सर हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी नाही, हा जनतेसाठी, म्हणून मी विचारलं. मान्य आहे ना, पण जनतेला पण हे कळतं की काही गोष्टी जनता सांगते बरं मला, सर आता सगळं आपल्या टप्प्यात आलंय बरं का, थोडंसं हळू घ्या बरं का, थोडंसं आहे ना तुम्ही जे एकदम धारदार जे बोलता ना ते थोडंसं कंट्रोल पण करा. आता ह्या तुमच्या स्वभावाचा एक दुसरा अंग पण आहे. तुम्हाला तुमचे फेसबुक लाईव्ह वगैरे व्हिडिओ बघून खूप लोक अट्रॅक्ट होतात, खूप लोक तुमच्या जवळ येतात, खूप लोक तुम्हाला जॉईन होतात, तुमच्यासोबत काही दिवस काम करतात, मग काहीतरी होतं, मग ते लोक तुटतात, मग तुटल्यानंतर ते लोक तुम्हाला जातीवादी म्हणतात, ते लोक तुम्हाला हिटलर म्हणतात, तुम्हाला पण हिटलर म्हणतात, कारण तुमच्या टीम मध्ये तुमचंच ऐकलं गेलं पाहिजे, तुमच्याच पद्धतीने काम झालं पाहिजे, असं जे तुटून गेलेले ते लोक असा आरोप लावतात, तुमच्यापासून दूर होतात. काय कारण आहे एवढे लोक तुटतात? काही नाही, असं सगळं करायचं असेल ना आता हुकुमशाह व्हावं लागतं. मी डिक्टेटर आहे, मी हुकुमशाह आहे असे जे ते टीका करतात ना तर ते बरोबर आहे. माझ्याच हातात सूत्र असावे असं मला जे वाटतं ना तर ते खरंच आहे ना. हो, जर तुम्ही एका माणसाचं नीट नाही ना ऐकलं तर ते संघटन मोठं नाही होत. आता बाळासाहेब ठाकरे कसं सांगायचे, हा मग मी हुकुमशाहच आहे. शरद पवार हुकुमशाह नाही असं वाटतं का तुम्हाला? ते पण आहे ना. सोनिया गांधी हुकुमशाह नाही का? राहुल गांधी नाही आहे का? मोदी नाही आहे का? देवेंद्र फडणवीस नाही आहे का? अजित पवार नाही का? ज्याला ते जाऊ द्या, आपल्या घराला आपण हुकुमशाह असतो, हे माहिती का तुम्हाला? माझंच ऐकलं पाहिजे. मग माझंच ऐकलं पाहिजे. तो करता जो असतो ना त्याला सगळ्या परिस्थितीची माहिती असते, त्यामुळे तो पटकन निर्णय घेतो आणि तो निर्णय सगळ्यांपर्यंत सांगता नाही येत त्याला, त्यामुळे तो लादून टाकतो आणि विषय संपतो. आणि दुसरा प्रश्न, पण मग याचा अर्थ असा की तुम्ही असं बोलताय की डेमोक्रेसी आता एक्झिस्ट करत नाही कारण तुम्ही स्वतःला हुकुमशाह म्हणून घेताय? हो, नाहीये ते खरंच आहे की लोकशाही नाहीच आहे. माझ्या पक्षातही नाहीये, तर मी काय म्हणता ना, मारून उठून लादून परत पुढे घेऊनच जातो. खोटं नाहीच आहे ते, फक्त ते दाखवायला असतं ते की लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाही. काही नाही लोकशाही, कारण लोक ऐकायच्या मनस्थिती जेव्हा नसताना त्यावेळेला ते मारून पिटून झोडून आहे ना सांगावं लागतं. आज लोकसभेची निवडणूक आमचा हुकुमशाह जगबीर सिंग या हुकुमशहानी ही लोकसभेची निवडणूक माझ्यावर लादली, माहिती का तुम्हाला? खरंय. आणि मग ते आज लोकांना कळतंय की किती बरोबर त्यांनी निर्णय घेतला होता, आणि मी त्याला ती साथ दिलेली, मला ते कळलेलं आहे त्याचं. तर ती हुकुमशाही असावी लागते, फक्त ती आहे ना ज्या वेळेला अतिरेकाकडे जाते ना त्यावेळेला ती मारक. पण दुसरा जे जातीवादी असण्याचा तुमच्यावर आक्षेप असतो नेहमी, ते काय, आता मी भावे असल्यामुळे ना ते एक ट्रेंड येतो की काही झालं ना की लगेच त्याला म्हणून टाकायचं तो जातीयवादी आहे, जातीयवादी आहे, जातीयवादी. पण हे पण खरं आहे बरं का, जातीच्या आडनावाचा माणूस जर भेटला तर माणसाला आतमध्ये उकळ्या फुटता बरं का. हा, तर मला पण त्या फुटतात, त्या नियंत्रणात ठेवायच्या असतात. आणि तो जो प्रॉब्लेम आहे हा जन्मजात घरामध्ये सारख्या त्या विषयावर चर्चा होऊन माणूस संस्कारी बनतो तसा. आणि पण मी ते नाकारत मी जवळपास 80% पुढे निघालेलो आहे. हा, 20% ते किडे त्रास देता का? हा, त्रास देता, पण त्यांना नियंत्रणात ठेवायचं असतं. तुम्ही म्हणाल भावे संपूर्णपणे जातीयवादी नाही, खोटं. 20% तो जातीवादी आहेच. हाच तो नेमका आणि थेट स्वभाव जो आहे भावे सरांचा, त्याचे दिवाने आहेत लोक, दिवाने. आणि मी स्वतः मागासवर्गीय आहे. परवाचीच गोष्ट आहे, पहाटे 3 वाजता भावे सर मला रस्त्यावर म्हणता, ए तुझी बायको मला चहा पाजेल का? पहाटे 3 वाजता. जर हा माणूस जातीवादी असता तर ती झोपलेली माझी बायको, म्हणजे पारशी म्हणू आपण तिला, त्या पारशा आणि मागासवर्गीय बाईच्या हातातून यांनी चहा पिला नसता. तर मित्रांनो,
ही तर ठीक आहे, आपले सर जसे म्हणाले आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात ते किडे आहेत, पण भावे सर तसे नाही, हे मी तुम्हाला ठामपणे पण सांगतो. आणि जन्म आपल्या हातात नसतो ना हो. पण काय- त्यात काय क्रेडिट आहे? मी भावे झालो किंवा तू कुराडे झाला, आपलं काय शौर्य आहे काहीच त्याच्यामध्ये? नाही, काहीच नाही. काहीतरी फालतूपणा. पण फक्त धर्म आणि बोलण्याने किंवा पर्सनॅलिटीने काम होत नाही. तुम्ही लाईक MP झाल्यावर तुम्ही असं काय काम करणार आहे की ज्याच्यामुळे मी तुम्हाला वोट करावं? अशा कोणत्या त्या गोष्टी आहे? अरे या त्या गोष्टी आहेत की 75 वर्षात जेवढे MP झाले ना, त्या MP लोकांनी आजपर्यंत जो प्रामाणिकपणा दाखवला नाही, जी जिद्द दाखवली नाही, जी चिकाटी दाखवली नाही, जे सातत्य दाखवलं नाही आणि निरलसता दाखवली नाही. आपण जे म्हणतो ना, रात्रंदिवस काम करण्याची जी जिद्द वृत्ती आहे ना माझ्यामध्ये, खूप हार्डवर्कर आहे मी. आणि तीच इफिशियन्सी जी आहे ना, तीच तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीकडे नेत राहते. हे वारंवार सिद्ध करून झाले आणि ते टूल आहे माझ्याकडे. तेच नाही, पण आम्हाला माझ्याकडे. तुम्ही ना 4 पॉईंट सांगा की जे तुम्ही 100% करा. जे की खूप रॅशनल आणि स्पेसिफिक. 4 गोष्टी अशा सांगा जे तुम्ही 100% करा. मी स्वतः खूप इगरच येते सांगायला. हा. हा, हे बघा, आरोग्य आणि शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करील म्हणजे करील. पैशाची कमी नाहीये म्हणजे नाहीये. इमानदारीकडे तुम्ही घेऊन चालले ना या सगळ्या गोष्टींना. तुम्हाला सांगतो, मी 1.5 वर्षामध्ये हा. तुम्हाला नाशिकमध्ये सगळा तुमचा इलाज, वेगवेगळे जे नवीन नवीन रोग इंट्रोड्यूस होत आहेत ना, त्याची नवीन नवीन मशिनरी येते, ती कोट्यावधीची असते. त्या सगळ्या मशीन्स घेऊन दाखवेल तुम्हाला, त्याचे डॉक्टर्स घेऊन दाखवेल. त्या सगळ्या डॉक्टरला त्यांना जे बाहेर ते अट्रॅक्शन आहे ना, खूप पैसे मिळतात, खूप पैसे. ते आम्ही सरकारी नोकरी करताना त्याला ते पैसे देऊन दाखवू, लोकांना रिपेअर करून दाखवू तुम्हाला. आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायची गरज पडणार नाही. सरकारी कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादचं आज नावाजतंय. जर औरंगाबादचं सरकारी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये लोक जर रांग लावून उपचार घेत आहे, तर कशाला आम्ही खाजगी कॅन्सर हॉस्पिटलकडे जायची गरज आहे? याला सगळ्याला गरज आहे. तुम्हाला सांगतो, प्रचंड इच्छाशक्तीची, प्रचंड मेहनतीची, प्रचंड जिद्दीची, प्रचंड प्रामाणिकपणाची. तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. मी हे झालं आरोग्य क्षेत्रात. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळे शिक्षण माफिया जे आहेत ना, तेच तुम्हाला शिक्षण क्षेत्रातले बदल करू देत नाहीत. पण तुम्हाला मी सांगतो, एक खासदार प्रचंड मोठा असतो, तो पालकाच्या भूमिकेत असतो. आणि अधिकारवाणीने जर शिक्षण माफियाकडे तुम्ही जाऊन बसले, त्या डोळ्यात डोळे घालून बसले ना, तुम्हाला सांगतो, कायदे किती कठोर त्याच्या बाजूने असू द्या, त्याला नैतिकता असावी लागते. ती असतेच. कितीही नालूस नीच असला ना, तर जेव्हा MP त्याच्या शाळेमध्ये जाऊन बसतो किंवा त्याच्या त्या शैक्षणिक संकुलात जाऊन बसतो ना, तर त्याला ह्या गोष्टी बदलाव्या लागतील. एकदा सांगितलं ना साहेब, बदलल्याच जातील. का बदलणार नाही तो? पण ती इच्छाशक्तीच नाही. माझे मतं कमी होतील, मी पुढच्या वेळेला निवडून येणार नाही, मला तिकीट मिळण्यामध्ये अडचण निर्माण होईल, या भीतीपोटी तो इतका नकटा कांडा, लाचार, दिनदुबळा झालेला असतो की तो जातच नाही कुठं. आम्ही खासदार झालो ना, तुम्हाला सांगतो, कंपल्सरी रोज एका शाळेला तर भेट देणारच, एका दवाखान्याला तर भेट देणारच. दवाखाना खाजगी असो नाही तर सरकारी. तुम्हाला सांगतो, नुसतं ते जाऊन येण्यानी आहे ना, इतका बदल होईल. आणि मी जेव्हा त्यांचं टॉयलेट यूज करील ना, ते म्हणतील, आला टॉयलेटमध्ये जायची आता काय दुर्बुद्धी झाली माहिती का तुम्हाला? कारण मी जाऊन आलो ना, तर टॉयलेट साफ होऊन जाणार आहे, तो सोन्याचा होऊन जाईल. पण तुम्हाला त्या पदाची गरिमाच कळत नाही, तुम्हाला त्याची ताकदच कळत नाही. आणि 5 वर्षाचंच तुमच्या मनामध्ये पाहिजे. बरं, 5 वर्ष खासदारकी मिळाली ना, ती अशा पद्धतीनं जर तुम्ही वापरली, तर त्या शिक्षण माफिया, हॉस्पिटल माफिया तुमच्यावर हवी होतील आणि तुम्हाला ते त्या पदावरनं काढून टाकतील. अरे 5 वर्षांनी काढतील ना. 5 वर्ष तू त्यांच्याकडनं कामं करून घे ना, तर जनता तुझी होईल. आणि तू कशाला पडशील? तुला तिकीटही नसलं, तू अपक्ष निवडून येशील ना. दरवेळेला एवढं कॉम्प्रोमाइज करून लाचार दिनदुबळे होण्याची काही गरज नाही. आपण लाचार दिनदुबळे होणार नाही. आपण त्याच्यावर परफेक्ट काम करू. आणि हे सगळं नेमकेपणाने जर केलं ना, आणि मनामध्ये हा भाव असला ना, की शिक्षण माफिया असो नाही तर हॉस्पिटल माफिया असो, तो माझा दुश्मन थोडी आहे. तो त्या आसक्तीने, त्या स्वार्थाने इतका ग्रासला आहे ना, की त्याला जर आपण त्याच्यातली सुंदरता दाखवली, की बाबा तुझं वय काय झालं, ढगात जायचा टाइम झाला, लाकडं जाळायचा टाइम झाला, आणि काय किती पैसे संपत्ती जमा करून ठेवतो, तुझे पोरं आताच कचा एकमेकाशी भांडून राहिले, जरा लक्ष दे. घेतलं इथंच, सोडायचं इथंच. काम कर, लोकांसाठी काम कर. आणि एक खासदार ज्या वेळेला सांगतो ना, खांद्यावर हात ठेवून, समोरचा माणूस ऐकतो. बरं, खात्री आपल्याला. आणि आजच मी काहीच नसताना सुद्धा खांद्यावर हात ठेवून काही लोकांना समजवतो ना, तर ते समजतात. आणि नाशिक पूर्वी ओळखलं जायचं इथल्या थंड वातावरणामुळं, हिरवेगार झाडांमुळं,
आपल्या त्या गोदावरी मातेमुळं, गोदावरी नदीमुळं आज याची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्व्यवस्था झाली. तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते, तर खासदार बिजदार नंतर आमच्यासाठी, पहिले तुम्ही सामाजिक कार्यकर्ते, तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि उद्याचे खासदार म्हणून तुम्ही या पर्यावरणाला वाचवण्यासाठी काय कराल? कारण आमच्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, या नाशिक मधले जे 50 वर्षाचे 100 वर्षाचे जे झाड आहे ना दादांनो, हे ज्या पद्धतीनं बेरहिमीने कापले जातात ना, तर त्याच्या खरंच मी खूप विरोधात आहे. ते म्हणतात झाडामध्ये आले, झाडामध्ये नाही आले, तुम्ही बकाल करून ठेवलं शहर म्हणून. ते झाडाच्या बाजूनी तुम्ही येणार रस्ते मोठे करायला लागले, पण त्याला आपण पॉझिटिव्ह सेन्स मध्ये घेऊ. हे झाडं कापू नका. आज तरुण इंजिनियर जे आहेत ना, त्यांच्या आयडियाज ज्या आहेत त्या इतक्या सुंदर सुंदर आहेत. आज जपानमध्ये झाड न कापता सुद्धा विकास किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकलाय. जपानला किती सगळं जग फॉलो करतायत. अख्ख्या जगातले झाडं न कापता विकास करण्याचं जे तंत्र डेव्हलप होत आहे ते आपण का स्वीकारू शकत नाही? तर त्याला कारण काय दिले आता माहिती का? बजेट नाही, बजेट नाही, बजेट नाही. बजेट का नाही? तर 100च्या नोटेमधले जर तुम्ही 48 ते 52 रुपये स्वतःच्या वाटण्यांमध्ये जर वाटत राहिले तर मग बजेट नाही राहणार. पण 100 रुपयाला जर 100 रुपये वापरले, तुम्हाला सांगतो, आणि या बेरोजगारांच्या हातामध्ये जर दिलं ना सगळं काम, हे जे पारंपरिक जे डाकू बसलेले आहेत ना, कंत्राटदार, त्यांना बाजूला सारा, नव्या पोरांच्या हातामध्ये द्या. नवे पोरं तुम्हाला आहे ना खूप चांगलं काम करून दाखवतील. आणि हा प्रयोग मी तुम्हाला नाशिकमध्ये करून दाखवतो. 5 वर्षाच्या आपल्या काळामध्ये कुठलंही झाड न कापता विकास झालेला दाखवतो. लोकांचे मृत्यू पण होणार नाही ते पण दाखवतो. करूच शकतो आपण. आणि पुढच्या 5 वर्षानंतर आम्हाला कळालं भावेने फॉर्च्युनर घेतली, भावेने फ्लॅट घेतला गंगापूर रोडला, सिरिन मेडोजला, भावे काच खाली करायला तयार नाही, तर आम्ही कोणाच्या गालात मारून घ्यायचं? नाही, मग असं तुम्ही जाहीर करा. मी 100% सांगतो, मी शेण खाल्लेलं असेल म्हणूनच ती फॉर्च्युनर येते. बरं, मी शिरीन मेडोज मध्ये जर माझं घर झालं ना, तर शेण खाल्ल्याशिवाय शिरीन मेडोज मध्ये तुमचं घर होऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेग आहे बिलकुल. 5 वर्षाच्या खासदारकीच्या काळामध्ये तुमच्या संपत्तीत वाढ होणार नाही जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर. आणि प्रत्येक पै जर समाज हितार्थ वापरली तर फॉर्च्युनर येऊ शकत नाही. आता किती संपत्ती दाखवली तुम्ही? 48 लाख. हा, पण ते तर बँकेकडे जमेन, मला जेवढं मला माहिती तेवढं. हा, मग बँकेमध्ये ते अच्छा, ती केस चालू आहे. गिरवीमध्ये असलं तरी ते दाखवावं लागतं ना. अच्छा, ती केस चालू आहे. तसं पाहिलं तर मग 0. तेच मला म्हणायचं होतं ऍक्च्युअली, कारण ती केस मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला. माझं एकच घर आहे दादा सामनगाव रोडला, ज्याच्यावर कर्ज नाही. माझे वडील तर तुमच्यासोबत होतेच खूप वर्षांपासून, पण आता मी तुमची फॅन झालीये. पण जे माझ्यासारखे आता फर्स्ट टाइम वोटर्स असतील, जर त्यांना तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी तुम्हाला कसं भेटू? फर्स्ट टाइम वोटरला मी अपील करील. आम्ही सगळ्यांनी आजपर्यंत आहे ना, आम्हाला ऑप्शनच मिळालं नाही. गुन्हेगार, महागुन्हेगार, छोटा गुन्हेगार, जेबकात्र्या, चोर, डाकू, दरोडेखोर असेच सगळ्यांचे यादी मिळत गेली. असायचे त्याच्यामध्ये एक्का दुक्का 2-3 जण, पण त्यांची आमची काही ओळख नसायची, ते पोचायचे नाही. त्यामुळे आम्हाला त्यांना आहे ना वोट करायला संधी मिळाली नाही. कधी कधी आम्ही नोटा वापरलाय, कधी कधी आम्ही सगळीकडे शिक्के मारून आलोय, कधी कधी त्याच्यावर काय काय लिहून आलेलो आहे. आमचा राग संताप सगळा व्यक्त करून आलेलो आहे. तर आता नव्या मतदाराला मी सांगेल, खरं आपली आत्मस्तुती करू नाही म्हणतात, पण बाबांनो मला जग चांगलं म्हणतंय. मी स्वतःला तर चांगलं म्हणतो, तो काही विषय नाही, पण जग चांगलं म्हणतंय मला. मी इमानदार आहे, मी प्रामाणिक आहे. तर नव मतदारांनी या इमानदाराला पहिलं मत देऊन मला आजमावं आणि माझं मत चांगल्या माणसाला गेलं या समाधानात राहावं. त्यांनी मला मत करावं आणि मताची चांगली सुरुवात पवित्र आणि शुद्ध उमेदवाराला तुम्ही मत देऊन करावी अशी माझी विनंती राहील त्यांना. आणि त्यांच्यासाठी काय द्यायचं ही गोष्ट आहे ना, तर त्यांना जर मी शिक्षण माफिया जर बंद करणार असेल तर चांगल्या चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध असणार आहेत. ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं तर त्यांना मी ह्या नाशिकच्या सभोवार असलेल्या सगळ्या MIDC ज्या आहेत ना माझ्या अंडर येणाऱ्या, त्याच्यातले सगळे जे काळे धंद्यावाले जमीन लाटून बसलेले आहेत ना, ते सगळे संपवून दाखवतो. तिथं नवीन नवीन प्रोजेक्ट आणून दाखवतो. तिथे सगळ्या लोकांना काम मिळेल अशी परिस्थिती निर्माण करून दाखवतो. मलाच दे सगळं. काय होतंय माहिती का, सगळ्या इंडस्ट्रियल एरियामधले जे काही प्लॉट आहेत ना, ते हित संबंधितांनीच दाबून धरलेले आहेत आणि ब्लॅकमेल करत करतच ते प्लॉट विकले जातात. सरकारी रेटमध्ये आज इंडस्ट्रियल प्लॉट विकला जात नाही. खरं तर MIDC मधला प्लॉट हा रेशनिंग मधला प्लॉट असतो. बाहेर जर 10,000 भाव असेल ना, तर इंडस्ट्रियल एरिया मधला 900 रुपये भाव असतो. पण आज त्याच 900 रुपयाची किंमत बाहेर 10,000 रेट असलेलं 20,000 रुपयांनी मिळतंय.
ते आम्ही 900 रुपयालाच देणार, जे आम्ही RTO मध्ये करून दाखवलेले आहे तुम्हाला. 30-30 हजार 35-35 हजार रुपये 24 चाकाच्या गाडीचं रजिस्ट्रेशन आणि पासिंग असतं, ते आपण 1600 रुपयात करतोय. तिन्ही प्रकारचे 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलरचे लायसन्सचा बाहेरचा रेट आज 8,500 रुपये, आम्ही फक्त 1600-1700 रुपयामध्ये ते करून देतोय. तर सरकारी रेटमध्ये सगळ्यांना प्लॉट मिळतील. प्लॉट मिळाले की त्यांच्या मर्जीनं त्यांनी व्यवस्थित सरकारी नियमाअंतर्गत पटकन इंडस्ट्री सुरू करायची आहे. ती इंडस्ट्री सुरू करत असताना जे 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 नवीन नवीन लोक आहेत त्यांनाच त्या गोष्टी द्यायच्या आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या द्यायच्या आहेत. कशाला बेरोजगारी राहते मरायला. तर असे होते आपले आमचे सीधे साधे मोकळे ढाकळे हिटलर भावे. तर मी आशा करतो जशी नाशिकच्या जनतेने या नावाला उचलून ठेवलेलं आहे, हे नाव महाराष्ट्रभर पोहोचेल आणि तुम्ही सुज्ञ पद्धतीने विचार करून भावे सरांना मतदान कराल. आणि अशा कार्यकर्त्यांना मरू नका देऊ, कारण नाशिककरांचं खरोखर नशीब चांगलं आहे की असा हा माणूस नाशिकमध्ये आहे. आणि जर आपण सुशिक्षित लोक, आपण विद्वत्त असलेले लोक जर अशा माणसाला जर नाकारणार असेल तर आपल्या त्या विद्वत्तेला, आपल्या त्या शिक्षणाला, आपल्या त्या गंगापूर रोडला महत्त्व नाही आहे. तर माझी विनंती आहे सगळ्या प्रेक्षकांना, तर भावे सरांना सारखा माणूस नक्की पुढे येऊ द्या. चलो बाय बाय, वंदे मातरम. वंदे मातरम. थैंक यू सो मच. यार आप लोग महान, मैं आपका फिर से फैन हो गया सर.